आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर दयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली आरटीओ कार्यालयात 30वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास सुरुवात। उपप्रादेशिक वाहन अधिकारी व वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 30वा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, मोटार महानिरीक्षक अरविंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक उपाधीक्षक शशिकांत बोराटे तसेच RSPचे अरविंद शेजवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे सांगितले व वाहतुकीचे नियम उपप्रादेशिक वाहन अधिकारी विलास कांबळे यांनी सांगितले। परिवहनचे प्रमुख श्री विलास यांनी सकाळी इतके उपस्थित आलेले सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी आणि उपस्थित थोडंसं मी माझे 11:15 वाजता इलेक्शन कमिशनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असल्यामुळे आपली सर्वांची परवानगी घेऊन जाणार आहे। पण परिवहनचे प्रमुख श्री विलास यांनी सकाळी इतके उपस्थित आलेले सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी आणि उपस्थित थोडंसं मी माझे 11:15 वाजता इलेक्शन कमिशनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असल्यामुळे आपली सर्वांची परवानगी घेऊन जाणार आहे। पण राष्ट्रीय सुरक्षा नियमांचं चांगलं पालन करतात आणि रोजचा वर्तमानपत्र जेव्हा उघडाल तेव्हा रोज एक ना एक बातमी पहिल्या पानावरती निश्चितपणे अपघाताची असते। कालच बघा, काल सोलापूर पंढरपूर रोडवरती एक मोठा अपघात झाला त्याची बातमी होती। आज एक बातमी आहे तासगाव आटपाडी रोडवर एक वायफळाचा अपघात झाला त्याची, म्हणजे इतकी याची भीषणता आहे। आणि आपण इकडे सायन्स आणि टेक्नॉलॉजी सप्ताहाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे सिव्हिल सर्जन संजय साळुंखे साहेब, रिजनल साहेब, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब पाटील साहेब, मीडिया, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्र, रस्ता सुरक्षा सप्ताह हा तसा प्रत्येक वर्षाच्या 1 तारखेपासून ते 31 डिसेंबर असा अखंड 365 दिवस पूर्ण भारतभर चालतो। रस्ता सुरक्षा हे आपल्या जीवनाचं एक असाध्य अविभाज्य असं माध्यम झाले का, कारण आपण दररोज रस्त्याचा वापर करतो आणि या रस्त्या